टंटाडान. तर आज बघू शकता तुम्ही, आज अगदी स्पेशल विषय मी घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा आहे. खूप महाग नाहीये बरं का, फार स्वस्त प्रोडक्ट आहेत आणि तेच मी सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उन्हाळा आलाय, आता स्वतःची काळजी तर थोडीशी घ्यावीच लागेल ना. तर मग त्यासाठी स्वस्तात मस्त आणि ब्रँडेड असे प्रोडक्ट मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, बाहेर भरपूर कडकडीत ऊन पडतंय आणि आता ह्या कंडिशन मध्ये तरी स्वतःला स्वतःची काळजी घ्यावीच लागणार आहे. आपली काळजी आपणच घेणार आहे, दुसरं कोणी आपली काळजी घेणार नाहीये. त्यामुळे मैत्रिणींनो, आज मी असे प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी स्वतःची काळजी घेण्यामध्ये तुम्हाला मदतही करतील आणि तुमचं बजेटही हलणार नाही. अगदी बजेट फ्रेंडली प्रोडक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करायचे आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर किंवा फॉलो केल्यानंतर, फेसबुकला बघत असाल तर फॉलो नक्की करा. फॉलो केल्यानंतर जर तुम्हाला यापैकी कोणतंही प्रोडक्ट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त लिंक असं टाईप करा. सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला मिळून जाईल. सगळे ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी काहीतरी प्रोडक्ट 10-5 रुपयाचे आहेत, काही काही असे आहेत. तर सगळ्यांची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिलं असं प्रोडक्ट म्हणजे मॉइश्चरायझर. तुम्ही तुमची स्किन कशी आहे, काय आहे, पण तुम्हाला जर स्किन चांगली ठेवायची असेल तर मॉइश्चरायझर सुद्धा चांगलंच हवं. तर नेव्हिया हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे, पण त्यामध्ये सुद्धा काही क्रीम आहेत त्या ज्या खूप म्हणजे हा नेव्हियाचा डब्बा तर प्रत्येक घरात पडलेला असतो, प्रत्येक घरात पडलेला पाहिजे. कारण हे जितकं छान मॉइश्चराईज करतं ना स्किनला, तितकं दुसरं काहीच करत नसेल. तर मॉइश्चरायझर क्रीम आहे आणि पूर्ण फॅमिलीसाठी चालते. माझ्याकडे तर हा डब्बा कायमस्वरूपी असतो आणि बघू शकता तुम्ही, भरपूर रिकामा झालेला आहे. आता भरपूर रिकामा झालेला आहे आणि माझ्याकडे कायम असतो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कायमस्वरूपी मी हा यूज करते. तर यात अशा बऱ्याच बऱ्याच ग्लिसरीन, अल्कोहोल, त्यानंतर पॅराफिन, त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला उच्चारता पण येत नाहीयेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण हे स्किन साठी खूप छान आहे, सुंदर आहे. स्किन अगदी मऊ मऊ होते. माझी स्किन आधी खूप ड्राय असायची. असं दुसरं कोणती क्रीम लावली की वाटायचं खूप. पण जेव्हापासून मी साधारण 4 ते 5 वर्षापासून मी नेव्हिया यूज करते, तेव्हापासून माझी स्किन खूप बदललेली आहे असं मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते. तर ही एक क्रीम, हिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. त्यानंतर येतं ते म्हणजे तुम्हाला सनस्क्रीन. तर हे फिल फ्युजनचं सनस्क्रीन आहे. SPF 60 PA+++ आहे. नियासिनेमाइड आणि राईस वॉटर मध्ये आहे. त्याचं बनलेलं आहे. त्यानंतर UVA+UVB प्रोटेक्शन करतं. कडकडीत उन्हात बाहेर जाण्यापेक्षा तुमचं स्किन चांगलं राहावं, पिगमेंटेशन येऊ नये, यासाठी तुम्ही सनस्क्रीन लावून घरातनं बाहेर पडणं मस्ट आहे. ब्रँडचे पण अनेक लॅक्मे वगैरे चे पण तुम्हाला सनस्क्रीन मिळतात, पण आता सध्या मी हे सनस्क्रीन वापरते आहे. बघू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी देईलच. हे डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक तुम्हाला देईलच. स्किन हायड्रेट ठेवण्याचं काम करतं, स्मूथ आणि सेन्सिटिव्ह ठेवण्याचं काम करतं. उन्हात गेल्यानंतर तुम्हाला याचा उन्हाचा कोणताही इफेक्ट जाणवणार नाही किंवा हे लावल्यानंतर तुम्हाला फार ऑइली ऑइली सुद्धा असं सुद्धा वाटत नाही. बघू शकता, अगदी मॅट फिनिश लुक देतं. बघू शकता, आणि स्किन ग्लो सुद्धा करते बरं का. हे काही क्रीम नाहीये, पण तरी सुद्धा स्किन तुमची खूप ग्लो करते. तर हे एक प्रोडक्ट आहे जे मी डेली रुटीन मध्ये रेग्युलर यूज करते. त्यानंतर जर मला कुठेतरी बाहेर जायचंय, पार्टी वगैरे आहे आणि मला मेकअप काही फारसा येत नाही, पण मेकअप लुक तर हवाय, मग नो मेकअप लुक मध्ये मी ही ग्लो अँड लवलीची फेअर अँड लवलीची क्रीम वापरते. बीबी क्रीम आहे, बघू शकताय. बीबी क्रीम आहे ही. यामध्ये मल्टीव्हिटॅमिन क्रीम विथ फाउंडेशन आहे. इन्स्टंट स्पॉट कव्हर करत आहे आणि माझे जे स्पॉट दिसत आहेत तुम्हाला, ते तर अगदी सुंदर, म्हणजे मॉइश्चरायझर लावलं, सनस्क्रीन लावलं आणि त्यावर ही क्रीम लावली ना,
परफेक्ट मेकअप लुक झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे जर तुम्हाला नो मेकअप लुक हवा असेल आणि बजेट फ्रेंडली हवं असेल तर ही क्रीम तुम्हाला काहीतरी 49 रुपयापासून मिळते. खूप महाग अशी नाहीये, 49 रुपयापासून मिळते. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं अगदी बजेट फ्रेंडली मेकअप तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे. तर ही झाली तिसरी क्रीम. त्यानंतर येतं चेहरा तर आपण छान सुंदर मस्त ठेवतोच, पण मग बॉडी व्यवस्थित ठेवण्यासाठी काय, तर मी हे जॉयचं हनी अँड आल्मंडचं अनलिमिटेड नरिशमेंट बॉडी मिल्क लोशन यूज करते. आंघोळ झाल्यानंतर तुम्ही जर हाताला पायाला वगैरे बॉडीला लावलंच ना तर बॉडी अतिशय अशी स्मूथ मऊ राहते आणि कोणत्याही प्रकारचे स्क्रॅचेस पडत नाही, नरिश राहते, सॉफ्ट राहते आणि स्किन रिपेअर होते याच्याने. त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही तर मस्ट घेणं. मी हे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तीनही ऋतूंमध्ये वापरते. तुम्हालाही वापरायचं असेल, तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर लिंक कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या प्रोडक्टचे डिटेल्स मी देईन. त्यानंतर आता क्रीम, मॉइश्चरायझर वगैरे सगळं लावून झालं, पण मग पावडर कोणती लावते, तर डेली बेसिस वरती मी फक्त ह्या 3 गोष्टी यूज करते. डेली बेसिस वरती मी फक्त ह्या 3 गोष्टी यूज करते. फक्त पार्टी वगैरे कुठे जायचं आहे तर फक्त वेगळं काहीतरी. तर ही पॉन्ड्सची क्रीम आहे, डीम फ्लॉवरची पिंक लिलीची आहे. हीच रेग्युलर माझ्याकडे असते आणि हा पावडरचा डबा प्रत्येक घरामध्ये असेल, प्रत्येक घरामध्ये. तर ही माझी मोस्ट फेवरेट आहे ही पावडर. तर तुमच्या घरात तुम्ही कोणती पावडर यूज करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर जर मला पार्टीला वगैरे कुठे जायचं आहे तर हे लॅक्मेचं फेस पावडर आहे जे मी यूज करते. सनस्क्रीन बघू शकताय तुम्ही, अगदी छान मस्त ऑब्झर्व होऊन जातं. तर पार्टीला वगैरे कुठे जायचं असेल तर मी हे लॅक्मेचं फेस पावडर यूज करते. रेग्युलर बेसिस वरती नाही यूज करत मी, फक्त पार्टी वगैरे, फंक्शन वगैरे आहे कुठे तर तेवढ्या पुरतच यूज करते. त्यानंतर येतं ते म्हणजे आपलं लिपस्टिक. लिपस्टिकच्या आधी मी अगदी छोटे छोटे डबे आहेत माझ्याकडे. तुमच्याकडे पण आहेत का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर हे लिप बाम आहे, अगदी सुंदर आहे. आता जे मी लावलंय ते पण लिप बामाचे, फक्त हेच लिप बाम आहे. अगदी 15 रुपयाची डबी आहे, पण काम 1000 रुपयावाला करतं असं तुम्ही म्हणू शकाल. अगदी बेसिक 15 रुपयाची डबी आहे, बघू शकताय. छान आहे, मस्त आहे आणि लिप्स पण अगदी फ्लफी होतात आणि ग्लो येतो लिप्सला, बघू शकताय. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. हे लावल्यानंतर जर मी लिपस्टिक लावली ना खूप ग्लॉसी अशी दिसते लिपस्टिक. त्यानंतर जर खूप ड्राय झालेत होठ वगैरे तर हे बोरोलिनचं आहे, हे सुद्धा 10 रुपयाला आहे आणि ही तर 5 रुपयाची डब्बी. हे पण डबडं कोणाच्याही घरात पडलेलं असेल, म्हणजे जुन्या काळात तर हेच वॅसलिन यूज करायचे, बाकी हे बॉडी लोशन, मॉइश्चरायझर वगैरे काहीच नव्हतं, तेव्हा हेच क्रीम यूज केलं जायचं. आणि हे क्रीम तुमच्याही घरात आहे का हे नक्कीच सांगा. तर ही वॅसलिन जेली आहे, त्यानंतर हे बोरोलिन आहे आणि हा यशचा लिप बाम आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा, खूप सुंदर आहे. मी रेग्युलर बेसिस वरती हा यूज करते. त्यानंतर मैत्रिणींनो लिपस्टिक. लिपस्टिक ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. तर इथे लावलेली लिपस्टिक ही आहे मायग्लॅमच्या. ह्या 2 लिपस्टिक आहेत, बघू शकता किती वर्ष झालं मी वापरत असेल त्याच्यावरचं नाव सुद्धा गेलेलं आहे. आतलं सुद्धा बऱ्याच गोष्टी हे झालेल्या आहेत, बघू शकताय. खूप छान आहे, मला सूट होणारा टोन आहे हा. तर हा नंबर आहे 10 चेरी बस्ट, 10 चेरी बस्टचा मायग्लॅमचा आहे आणि खूप 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 सुंदर आहे. मी 4 ते 5 वर्षापासून यूज करते, एकच लिपस्टिक यूज करते मी. त्यानंतर ही एक लिपस्टिक आहे मॅट लुकची आहे, म्हणजे मायग्लॅमची मॅट मध्ये आहे. तर इथे जी मी लावलेली आहे ती हीच लिपस्टिक आहे. मी कोणत्याही सिंदूर पेन्सिल वगैरे वापरत नाही. थोडस हे लावलं, लिप बाम लावला आणि असं केलं की तुमचा भरपूर असा मेकअप होऊन जातो. तर ह्या 2 याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला नक्की देईन. त्यानंतर येतं ते म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर रात्री स्किन रिपेअर करायला ठेवायला लागते आपल्याला. ठेवायला लागते म्हणजे असं काढून आपण ठेवत नाही.
तर दिवसभरचा मेकअप वगैरे, त्यामुळे आपली स्किन खूप डॅमेज होते. तिला रिपेअर होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मैत्रिणींनो, मी आता एवढे सगळे प्रोडक्ट तर एकदम यूज करत नाही. कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तरच. पण रात्री झोपताना मी काय करते, कच्चं दूध असतं ना, कच्चं दूध त्याच्याने चेहरा पूर्ण क्लीन करते. कच्च्या दुधासारखं कोणतंही दुसरं क्लीन्झर नाही. तर छान थोडंसं दूध घेते, पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करते, छान मसाज करते आणि वॉश करते. आणि वॉश करून झाल्यानंतर हे फ्युजनचं हे सिरम आहे. हायपर पिगमेंटेशन अँड स्पॉट सिरम आहे. फाईट डार्क स्पॉट, इव्हन टोन अँड रिड्यूस हायपर पिगमेंटेशन. 5% नियासिनामाइड आहे. त्यानंतर कोजिक ऍसिड आहे 1%. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला बोलून सांगता येत नाही तुम्हाला. तर हे मी काय करते, रात्रीच्या वेळी अप्लाय करते, चेहरा वॉश करून त्यानंतर हे अप्लाय करते. म्हणजे माझी स्किन रात्री रिपेअर होते. आणि हे खूप ऑइली सुद्धा नाहीये, खूप छान आहे, मस्त आहे, सुंदर आहे आणि स्किन इव्हन करायला मदत करतं. तुम्हाला माहिती असेल तर इथे आधी माझे खूप जास्त ब्लॅक स्पॉट्स होते, पॅच आलेला होता एक पिगमेंटेशनचा. पण जेव्हापासून मी यूज करते ना, तेव्हापासून माझा तो स्पॉट कमी झालेला आहे आणि स्किन रिपेअर व्हायला मला मदत होते. त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच वापरून बघा. खूप छान आहे, मस्त आहे, सुंदर आहे. तर माझ्या डेली रुटीन मध्ये ज्या ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत म्हणजे मी यूज करते, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर यापैकी तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरता का, तुम्हाला कोणते प्रोडक्ट वापरायला आवडतात, हे सगळं मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते. चॅनलवर नवीन आहात का, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा आणि लाईक करून कमेंट नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. जर तुम्हाला या कोणत्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन केलेले आहेत सगळे प्रोडक्ट. पण जर तुम्हाला या प्रोडक्टची डायरेक्ट लिंक हवी आहे तर तुम्ही लिंक ही कमेंट करा, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची लिंक मिळून जाईल. चला तर मग मैत्रिणींनो, ह्या माझ्या मस्त अशा खजिन्यासोबत आता मी बाय बाय करते तुम्हाला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर मग पटापट शॉपिंग करा आणि मला कमेंट करून सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करा. बाय बाय.